पुढच्या 2 कविता मी ज्येष्ठ नागरिकांकरता शोधलेल्या आहेत. आपल्याकडे लहानपणापासून कावळा चिमणीची गोष्ट सांगण्याची पद्धत आहे. लहान मुलांना एक होती चिमणी, एक होता कावळा अशी गोष्ट. त्या गोष्टीच्या स्वरूपातच ही कविता लिहिलेली आहे. याची कवयित्री किंवा कवी मला माहीत नाही. कशी संग्रहात आली हे पण मला कल्पना नाही, पण आपल्याला जरूर आवडेल. कावळा आणि चिमणी राहायचे शेजारी. सुख होतं भरपूर दोघांच्याही घरी. कावळ्याचं घर होतं शेणाचं, चिमणीचं घर होतं मेणाचं. एकदा काय झालं, खूप पाऊस आला. पुराच्या पाण्याने गाव भरून गेला. कावळ्याचं घर गेलं वाहून, चिमणीकडे आला तो धावून. चिमणे चिमणे दार उघड, कावळा म्हणाला चिमणीला. पिलू आहे छोटं, वेळ नाही मला, चिमणी म्हणाली कावळ्याला. कावळा बिचारा गेला निघून, पावसाच्या पाण्यात राहायला भिजून. चिमणी मात्र होती तिच्या पिल्लात व्यस्त, पिलासवे तिचा दिवस जाई मस्त. दिवसामागे दिवस गेले, चिमणीचे पिलू मोठे झाले. पिलाला उडायची हौस होती भारी, उंच आकाशात त्यांनी घेतली भरारी. मोकळ्या आकाशी गेले उडून, चिमणीच्या घरट्यात नाही आले परतून. चिमणीला पिलाची यायची आठवण, पिलू मात्र करी पैशांची पाठवण. चिमणी झाली होती खूप म्हातारी, म्हातारपणाने पडली आजारी. आजारी आहे चिमणी असा पिलाला निरोप गेला, पण ऐनवेळी मदतीला कावळाच धावून आला. पिलू होते दूर, त्याने केला फोन, औषधांसाठी म्हणे पाठवतो पैसे. चिमणी म्हणे पिलाला पैसे नको, माझी थोडीही काळजी करू नको. कावळ्याने चिमणीची केली सेवा, खायला तिच्याशी आणला मेवा. खायला तिच्यासाठी आणला मेवा. कावळ्याच्या मदतीने चिमणी झाली बरी, त्याने तिची मागितली माफी सारी खरी खरी. त्याची तिने मागितली माफी खरी खरी. कावळा म्हणाला विचार नको करू फार. कावळा म्हणाला विचार नको करू फार, घरासोबत जोडावे मित्रही 4. कावळा आणि चिमणी आता झाले मित्र. कावळा आणि चिमणी आता झाले मित्र पक्के. एकमेकांच्या मदतीने काढले आयुष्य अख्खे. रोजच आठवण यावी असे काही नाही, रोजच आठवण यावी असे काही नाही. रोजच भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात. आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे ह्यालाच मैत्री म्हणतात.